शेवटच्या सामन्यामध्ये आपण 2 सलामीचे फलंदाज पाहतो. सागर बामणगाव संघाचे एक हार्ड बॅट्समन पाहतोय पण विकेश खरपडे यांना आणि संतोष वळवे नॉनस्ट्राइक एंडला. बॉलिंग मार्कवरती पाहतोय पण मिस्टर देवानंद वळवे यांना. वळवी ब्रदर्स आपण पाहतोय एका बाजूला. पहिले षटक हाताने देवा यांना पाहतो देवानंद वळवी. पहिला बॉल विकेटसाठी. पहिला बॉल पुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल. पहिला चेंडूवरती आक्रमण गेलाय विकेश खरपडे यांनी. बिग हिट षटकार. पहिल्या बॉलवरती पहिल्या स्वॅगने स्वागत केलंय देवानंद वळवे यांचा. दुसरा बॉल देवा यांचा. यावेळेस पुन्हा एकदा घुटना टेक और सिक्सर टेक. बॉलला सगळं पाठवला 6 धावांसाठी. येतो अजून एक बिग लो षटकार. बघा बॅक टू बॅक 2 षटकार आल्यात. विकेश पाहिलं तर इज ऑन फायर. मागच्या मॅच मध्ये स्वस्तामध्ये बाद झाले होते परंतु या मॅच मध्ये आक्रमण केलाय. यावेळेस तिसरा सुद्धा आला असता परंतु बघा बॅटच्या खालच्या टोलाला चेंडू बघा मिस टोला पाहतोय. नसीब बहादूर का साथ देते असंच काही घडताना पाहतोय. अजून एक येतोय चौकार. बघा 3 चेंडूवरती 3 मोठे फटके आलेत. 2 षटकार आणि 1 चौकार. या चौकारांशी धावफलक जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू धावसंख्या जाऊन पोहोचते 16 आकड्यावरती. डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. आक्रमण 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 केलंय देवानंद यांच्या गोलंदाजीवर. यावेळेस आफ्टर फटका बसला आला करण चेंडू खाली आणि करण कधी होतो चुकी. बाबा चुकी झाली महत्वाच्या मॅच मध्ये चुकी होताना पाहतोय. विकेट सारखा फलंदाज जो सकाळच्या सूत्रापासून दुपारी 17 पासून आक्रमण करतोय त्याचा साधा सोपा झेल सोडलेला आहे. कॅच नाही तर मॅच सोडलंय. बघा आता मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारता नक्कीच प्रयत्न करतील कारण एक जीवनदान मिळालंय विकेश खरपडे यांना आणि संधी मिळाली. संधीवर सोनं करणार विकेश यांना सुद्धा माहिती आहे. देवा पुढचा एकदा बॉल पुन्हा एकदा संतोष आणि यावेळेस चांगला फटका इन टू द गॅप. चेंडू बघा तिकडे शतक चांगलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. एक सिंगल धाव. सिंगलच्या मधून धावफलक जाऊन पोहोचते ऑन बोर्ड. 18 याकडे 18 रन्स ऑन बोर्ड. 5 चेंडूचा खेळ झालाय. पहिला चेंडूवरती षटकार. दुसऱ्या चेंडूवरती षटकार. तिसऱ्या चेंडूवरती चौकार. चौथ्या चेंडूवर सिंगल धाव. झेल उडाला होता पण झेल सुटला. त्यानंतर पाहिलं तर 5व्या चेंडूवरती सिंगल धाव. म्हणजे 5 चेंडू मध्ये आपण जवळजवळ पाहिलं तर 18 धावा कुठल्या आहेत फलंदाजी करणार संघाने. शेवटचा बॉल असेल. विकेश पुन्हा एकदा बॅटिंग मार्ग सज्ज असतील. यावेळेस लेगस्टिकच्या बाहेर पिच केलेला 15 नक्कीच वाईड असेल. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्येचा मस्त 19 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा घुटना टेक असा फटका खेळला होता परंतु सर्व फील्डच्या हातामध्ये गेले. एक सिंगल धाव घेण्यात यश मिळते. सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 20 रनच्या आकड्यावरती. 20 रन्स ऑन बोर्ड. 20 धावसंख्या जाऊन पोहोचले. 3 षटकात सामना ही धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचते. सरासरी पाहिले तर 20च्या रनने गेले प्रति षटकामध्ये तर 60 धावांचा मोठा डोंगर उभा करता येईल. परंतु आता पाहिलं तर दुसरं षटक हातासाठी आपण पाहतोय विकास वळवे यांना पाहतोय. देवानंद वळवे यांचे बंधू राज आहेत ते जो बॉलिंग मार्क वरती सज्ज असताना पाहतो आपण. वैयक्तिक पहिलं सांगे की दुसरं षटक घेऊन विकास बॉलिंग मार्क वरती असतील. विकेश स्ट्राईक वरती. यावेळेस ऑफ ट्रॅगल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल
चेंडू सरळ गेला आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय बिग ब्लास्ट षटकार. पुढचा बॉल यावेळी फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलंय. सिंगल साठी ढकलून दिलाय. डिक्लेशन झोन मध्ये चेंडू जातोय एका धावेसाठी. बघा मोठा फटका खेळण्याची संधी नक्कीच होती. विकेट स्वतःवरती हसतात सुद्धा कारण त्यांना सुद्धा माहिती आहे हाफ ट्रॅकर बॉल होता. थोडं स्लो आला होता त्याच्याच कारणाचं पहिले तर थोडेसे फसले गेले. विकासाने यावेळेस थोडंसं डोकं वापरलं कारण ज्यांच्या बॅटमध्ये मोठे फटके येतात त्यांना स्ट्राईक पासून थोडंसं लांब ठेवण्याचं काम यावेळेस केलंय. स्ट्राईक मध्ये नवीन फलंदाज आपण पाहतो संतोष यांना पाहतो. यावेळेस मिस्टामिल गाड्या चेंडू हवेत आहे बघा. क्षेत्ररक्षक येतोय स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि विकास करत नाही चुकी. पहिला आदरा बसतोय विकास याच्या गोलंदाजीवरती. संतोष बॅकवर्ड आउट स्वस्तामध्ये पाहतोय संतोष यांना. फर्स्ट विकेट डाऊन होताना पाहतोय आपण. न्यू बॅटर आपण पाहतोय मिस्टर उत्तम यांना. उत्तम डिंदा यांना पाहतोय. एक डावकर आपलं फलंदाज बॅटिंग मार्क मध्ये सज्ज असेल तर परंतु थोडंसं फिल्डिंग मध्ये सुद्धा परिवर्तन करताना पाहतील आपण कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असलं का थोडंसं फिल्डिंग मध्ये फिरवावे लागते. तर पाहतोय पण फायनल रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. मिड विकेट रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक जातोय. काऊ कॉर्नर डीप काऊ कॉर्नर मध्ये आपण पाहतोय एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑन मध्ये आपण एक क्षेत्ररक्षक पाहतोय. लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. तट्ट्या सर्कलच्या मध्ये पाहिले तर कव्हर्स मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावा 27 या आकड्यावर जाऊन पोहोचते. धावसंख्या पाहिली तर 3 चेंडूचा खेळ झाले. धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचतोय बघा. पुढचा बॉल यावेळेस हाफ ट्रॅकरला फटका बसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. एक टप्पा झालाय. चेंडू जातोय मला वाटते दुसरी धाव सुद्धा कंप्लीट करायला पाहतोय. चांगलं कव्हर बॅकअप सुद्धा चांगलं होतं परंतु कलेक्शन चांगलं नव्हतं. त्याच कारणासाठी या 3 धावा आहे ते स्कोर बोर्ड वर ऍड करायला पाहतोय. या 3 धावाच्या मध्ये धावफलक जाऊन पडते 30 या आकड्यावर. 30 रन्स बोर्ड. विकेश पुन्हा एकदा बॅटिंग मार्क सज्ज असतील. विकास बॉलिंग मार्क वरती. पुढचा बॉल यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता बघा. फटका फसलाय. चेंडू जातोय सरळ लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक बघा 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 काय घडते काय बिघडते. दोन्ही गाड्या एकाच रुळावरती येऊन टेपल्या होत्या परंतु पहिले स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केलंय उत्तम यांनी आणि उत्तम रनआउटच्या रूपामध्ये डगआउट मध्ये जाताना पाहतोय. अजून एक गडी तंबूच्या आशयाला परतायला पाहतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय मिस्टर जितेंद्र कोटे यांना पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये महर्ष क्षणाला शेवटच्या बॉलवरती चौकार आणला होता आणि एक चांगल्या टोटल पर्यंत नेऊन ठेवलं होतं संघाला. तोच आता पाहिलं तर बॅटिंग मार्क वरती पाहतोय. या षटकाचा विचार केला तर 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 11 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाची विकेट सुद्धा घेतली. 2 महत्वाचे विकेट आलेत. एक रनआउटच्या रूपामध्ये आणि एक झेलच्या रूपामध्ये. यावेळेस बघा स्विंग अँड मिस चेंडू येतोय निर्धाव. या षटकामध्ये कमबॅक केलाय. थोडेसे धावा खर्च केलेत परंतु कमबॅक केलाय. कमबॅक करण्याचं षटक होतोय विकास यांचं. 2 षटकात समाप्त धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या आकड्यावरती. 31 रन्स ऑन बोर्ड.
शेवटच्या षटक खात असलेले नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती सज्ज असलेलं मला वाटते ध्रुप असलेलं गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली होती ध्रुप यांनी, अप्रतिम गोलंदाजी केली होती. तसंच काहीतरी कामगिरी यावेळेस ध्रुप यांना करावी लागेल, कारण मोठ्या धावसंख्येमध्ये वाटचाल करणारा संघ पाहतो ओमसागर ब्राह्मणगाव हा संघ कुठे रोखावं लागेल. या षटकामध्ये धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचते. 35-40 पर्यंत धावसंख्या असेल तर एक फायटिंग टोटल पर्यंत नक्कीच जाऊ शकतात. 40 धावापर्यंत रोखायचं असेल तर ध्रुप यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल यावेळेस. शेवटच्या षटक ध्रुप यांना बॉलिंग मार्क होती पाहतो. ध्रुप बी यांना विकेश स्ट्राईक वरती असतील. पहिला बॉल यावेळेस ऑन दी मार्क चेंडू पाहिला, पण पहिलाच चेंडू पाहिला तेच तर ब्लॉक होल मध्ये चेंडू हातात होता. चांगला थ्रो आणि गॅदर सुद्धा चांगला. बघा रनआउटच्या रूपामध्ये आपण पाहतोय जितेंद्र कोटे सिल्वर डकच्या शिकार होताना पाहतोय. अजून एक विकेट तंबूच्या आश्रयात जाताना पाहतोय. अजय वसावले. धावसंख्या 31 वरती जाऊन पोहोचले. 31 रन्स ऑन बोर्ड. न्यू बॅटर पाहतोय अजय वसावले, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, ज्यांनी लगातार 2 षटकार मारले होते आणि त्या षटकारामुळे पाहिलं तर धावसंख्येला सुरुवात झाली होती. कुठेतरी संघ बॅकफुटवरती होता, तिकडून चांगल्या धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचं काम त्यावेळेस केलं होतं अजयच्या 2 षटकारांनी. तोच अजय आता थोडस उशिरा येताना पाहतोय बॅटिंग मार्क वरती. शेवटचे 5 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील या इनिंग मधील. धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचलेली आहे. सॉरी 32 वर जाऊन पोहोचलेली आहे. यावेळेस फटका सजवलाय. करण चेंडू खाली होतो आणि करण यावेळेस नाही करत चुकी. अजून एक किरण आहेत, बघा टी शर्ट वरती नाव करणचं आहे, त्याच्याकरता आमच्याकडून चुकी होते, परंतु किरण आहेत. बट त्यांच्या बंधूचं टी शर्ट ते घालून या मॅच मध्ये आलेत आणि चांगला झेल घेतलाय. बघा पहिला झेल सुद्धा घेतला असता तर कुठेतरी मोठी धावसंख्या जिकडे उभारली जाते तिकडे कुठेतरी रोख बसली असते. परंतु आता शेवटच्या टप्प्यामध्ये पाहिलं तर अजून एक गडी गारद होताना पाहतोय. अजय पाहिलं तर गोल्डन डकचा शिकार होऊन तंबूच्या आशाला परतताना पाहतोय. धावसंख्या 32 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 32 रन्स ऑन बोर्ड. न्यू बॅटर आपण पाहतोय देवा वळवी यांना पाहतो आपण. बॅटिंग मार्क होती. अजून एक डावखुराचा फलंदाज आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये. शेवटचे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. मला ते विकेश यांना स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. ज्यांच्या बॅट मधून 3 षटकार आलेत तो आता पाहिलं तर नॉनस्टॉप एंडला उभा आहे. यावेळी बघा प्रेझन्स ऑफ माइंड पाहिला, फक्त आणि फक्त पुश केला आणि खुश केला विकेश यांना. एक सिंगल डाव देऊन स्ट्राईक वरती आणून ठेवलंय विकेश खरपडे यांना. त्यांच्या बॅट मधून 3 षटकार, एक चौकार आलाय. तोच फलंदाज बॅटिंग मार्क मध्ये शेवटचे 3 चेंडू फेस करण्यासाठी आलाय. धावसंख्या 33 मध्ये जाऊन पोहोचते. 33 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 3 चेंडूवरती कमीत कमी एक मोठा फटका येणं गरजेचं असेल एका चांगल्या धावसंख्येपर्यंत मजल मारायची असेल तर. यावेळेस तेच तर चेंडू होता बघा. चेंडू असं डिक्लेरेशन झोन मध्ये एका डाव्यासाठी बघा पुन्हा एकदा स्ट्राईक पासून लांब ठेवण्याचं काम केलंय. बॉडी लाईन वरती चेंडू आदळला होता, त्याच कारणाचं पहिल्यांदा थोडीशी बॉडी आखूड केली आणि एक सिंगल धावासाठी फोर्स केलं गेलं फलंदाज विकेश यांना. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण पाहतोय नवीन फलंदाज आपण पाहतो पुन्हा एकदा देवा
वळवे यांना स्ट्राईक वरती. ध्रुव यांचा विचार केला तर या षटकामध्ये ना फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्याने महत्वाची विकेट घेतले. यावेळेस तेच तरा चेंडू तर पंतू आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा होता. पंचांनी दंडित घोषित केलाय. एका वाईटचा इशारा पंचांचा. अवांतर धाव स्कोअर बोर्ड मध्ये आला पाहतोय. या अवांतरच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 35 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत पाहिलं तर शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळी बघा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. अजून एक चेंडू पाहिला तर निर्धाव होताना पाहतोय. शेवटचा बॉल असेल यावेळेस पाहिलं तर विकेश यांना या षटकाचा विचार केला तर स्ट्राईक पासून लांब ठेवलाय. मागच्या षटकामध्ये सुद्धा अप्रतिम कामगिरी केली होती विकास वळवे यांनी आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवताना पाहतोय ध्रुव यांना. ध्रुव बीज शेवटचा चेंडू घेऊन यावेळेस पुन्हा तेच तर बघा स्विंग अँड मिस चेंडू होते निर्धाव. षटक संपते. तिसरं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावरती आणि 36 धावांचा आव्हान ठेवलं ते 18 चेंडू मध्ये. नाण्याची एक बाजू पाहिली 36 धावांचं आव्हान ठेवलंय संध्याकाळच्या 17 मध्ये. नाण्याची दुसरी बाजू थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. 36 धावा कशा प्रकारे चेस होतात का 36 धावा कशा प्रकारे डिफेन्स करता येतात सुद्धा थोड्याच वेळात पाहायला मिळतील. एक बिग मॅच आपण पाहतोय आजच्या संध्याकाळ सत्रामध्ये. यातून एक संघ आपण पाहतो क्वालिफाय होईल आणि सुपर 5 मध्ये प्रवेश करेल. कोणता संघ बाजी मारेल आणि सुपर 5 मध्ये पोहोचेल हे सुद्धा आपल्याला थोड्याच वेळात माहिती पडेल. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा बी या संघाने बाजी मारली होती. एका मोठ्या संघाला या स्पर्धेतून बाहेर काढलं होतं. मोठा संघ म्हणजे जीवदानी गिरीज कालच्या दिवसामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. परंतु संध्याकाळ सत्रामध्ये पहिला जर बॅकफूट वरती गेला गिरीज संघ आणि त्यावेळेस बाजी मारली होती पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा बी संघाने. आणि पहिल्या दिवशी पाहिलं तर दुधाई स्पोर्ट्स आसुर्डीपाडा चिंचोटीचा संघ होता आणि पहिल्या दिवशी अप्रतिम कामगिरी केली होती आणि या स्पर्धेतील पहिला संघ ठरला होता जो सुपर 5 मध्ये पोहोचला होता. आणि आजचा तिसरा दिवस. या तिसऱ्या दिवसामध्ये एक संघ सुपर 5 मध्ये प्रवेश करेल. कोणता संघ असेल ते आपल्याला सुद्धा थोड्याच वेळात माहिती पडेल. एक बिग मॅच आपण पाहतोय. मंगळमूर्ती स्पोर्ट्स नागले त्यांच्या विपक्षात असतील ओमसागर बामणगाव. 18 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. 12च्या सरासरीने जावं लागेल सामना जिंकण्यासाठी. 2 मोठे फटके प्रति षटकामध्ये येणं गरजेचं असेल. सलामीचे 2 फलंदाज बॅटिंग मार्कवरती सज्ज असतील. देवानंद वळवी यांना पाहतोय पण आणि मुकेश यांना पाहतोय. दोन्ही बंधू आपण पाहतोय. देवानंद वळवी मुकेश वळवी आणि विकास वळवी 3 बंधू आपण पाहतोय. त्यातले 2 बंधू आता बॅटिंग मार्कवरती सज्ज असतील. आणि बॉलिंगसाठी प्राचारण केले होते मॅन फॉर्म मिस्टर विकेश करपडे यांना. एक बिग मॅच बिग फाईट आपण पाहायला मिळते. संध्याकाळी सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत करतो. युट्यूबला जे उशिरा जोडले असतील त्यांच्या माहितीसाठी हा चालू असलेला सामना आपण क्वालिफायरचा सामना पाहतो. यातून एक संघ क्वालिफाय होईल आणि सुपर 5 मध्ये पोहोचेल. आणि गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर आयोजित गावदेवी चषक 2025 चा हा विद्यमान महासोहळा पाहतोय आपण. शेवटचा मॅच पहिल्या तर 36 धावांचा टार्गेट सेट केलाय ओमसागर बामणगाव संघाने 18 चेंडू मध्ये. आणि 18 चेंडू मध्ये 36 धावा पूर्ण करण्यासाठी 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मुकेश वळवी आणि देवानंद वळवी. मुकेश स्ट्राईक वर असतील आणि देवा नॉन स्ट्राईक एंडला असतील. आणि बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज विकेश करपडे. सकाळच्या 17 पासून पाहिलं तर ज्याच्या नावावरती चांगली कामगिरी केलेली आहे तोच विकेश बॉलिंग मार्कवरती. पहिला चेंडू घेऊन मुकेश साठी
यावेळेस कुदून काढलाय, फटका फसला, शतरक्षक येतोय चेंडू खाली आणि पहिल्याच चेंडूवरती मोठा हादरा, मोठा मासा लागलाय जाळ्याला. मुकेश ओही गोल्डन डकचा शिकार. बॅक टू आउट कॉन. काय त्याच्या पाठी लागलं तरी तुम्ही अरे खुश आहे तो आज पहिल्यांदा एवढ्या ह्याच्यात पहिले फसलं. वाघोबा स्पोर्ट्स बामणगाव ए संघाने कृपया करून आपल्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या कम्प्लीट करून घ्यायच्या आहेत. बघा महत्वाची विकेट गेले. आता अजून एक फलंदाज आपण बघतो मिस्टर विकास वळवी. अजून एक वळवी ब्रदर्स आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती त्यांना. यावेळेस बघा कट केलाय, सिंगल साठी ढकलून दिलं. पुष्कर खुश रहो असंच काहीतरी दाखवताना पाहतोय. संघाचा अकाउंट ओपन होते. एका सिंगल धाव, या सिंगलच्या मध्ये धावफलकाचं अकाउंट ओपन होते एका धावेवरती. 35 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 16 चेंडू मध्ये. 16 बॉल 35 धावा. सुद्धा सामना अजून पाहिलं तर बॅलन्सिंग आहे. जोपर्यंत विकास आणि देवा असतील स्ट्राईक वरती, खेळपट्टीवर उभे असतील तोपर्यंत मॅच आहे. यावेळेस बघा चांगला फटका आपण पाहतोय. कव्हर रिझर्व मध्ये शतरक्षक आहे तिकडे तैनात आहे. एक सिंगल धाव, चांगलं शतरक्षण पाहतोय पण एका सिंगल धावती रोखून ठेवलंय. या सिंगलच्या मध्ये धावफलक झाले तर 2 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. विकास पुन्हा एकदा बॅटिंग मार्क वरती असतील. यावेळेस बघा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता पण बॅट अँड बॉल पाहिलं तर संपर्क इतका चांगला झाला नाही. बादच्या टोला लागला, चेंडू सरळ जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. एका धावीसाठी एका धावीने धावफलक पुढे सरकते. 3 आकड्यावर जाऊन पोहोचते. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. पुढचा बॉल यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु रेडार मध्ये आला नाही चेंडू. अजून एक चेंडू पाहिलं तर निर्धाव होताना पाहतोय. या चेंडूमध्ये पाहिलं तर या षटकामध्ये पाहिलं तर पहिल्या चेंडूत विकेट मिळवली, त्यानंतर पाहिलं तर 3 सिंगल दिल्या आणि 5वा चेंडू पाहिलं तर निर्धाव आलाय. म्हणजे चांगले गोलंदाजी केले यावेळेस विकेश कळपड यांनी. शेवटचा बॉल पूल केलाय, फटका फसलाय, चेंडूची उंची जास्त. बघा काय घडते काय बिघडते. चांगलं शतरक्षण करताना पाहिलंय. यस यस पंच डिक्लेरेशन झोन मध्ये. यस यस तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. तिसरं पंच डिसिम पिंडिंग असेल, बघूया पहिलं षटकार कंप्लीट झालंय का. हात वरती आहे. सिक्स तर नाही, इकडे गेलाय तो प्रदीप, बॉल घेऊनच गेलाय. त्याच्यानं धडपड बघा शतरक्षकाने 6 धावा तर वाचवल्यात परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेलाय. त्या लाईनला टच झाला होता. अगोदर चेंडू टच झाला होता, त्याच्यानंतर चेंडू उचलून थ्रो केलाय.
पंच धावा किती धावून काढल्या होत्या? ओके, म्हणजे 3 धावा. येस, 2 धावा धावून काढल्या होत्या आणि एक डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेला म्हणून या 3 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन बोर्ड. संतोष संतोष तिसरी रन पण त्याचीच असणार, बॅट्समनचीच असणार आहे. तिसरी रन पण बॅट्समनची असणार आहे. हा, स्ट्राईक चेंज होणार आहे ती. बघा, प्रयत्न पाठीमागे चांगला केला होता प्रदीप यांनी, परंतु चेंडू पहिला जी लाईन आहे डिक्लेरेशन झोनची त्याला अगोदर स्पर्श झाला होता. त्याच्यानंतर 6 रन झाला ना. त्यांनी उचलून थ्रो केला. धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचलेले. पहिले षटक संपले. पहिल्या षटकात समाप्त धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती. 30 धावांची आवश्यकता असेल 12 चेंडू मध्ये. नवीन गोलंदाज संतोष यांना पाहतोय बॉलिंग मार्क वरती. यावेळेस वेस्टामिंग झाला चेंडू हवेत आहे. शत्रुशिकडे चेंडू खाली आणि होतो चुकी. बघा, चुकी झाली महत्वाच्या क्षणाला. विकास सारखा फलंदाजाचा झेल सुटलाय. कॅच नाही तरी मॅच सुटलाय. बघा, पकडा कॅच जिंका मॅच, सोडा कॅच तर हरवला मॅच. बघा, विकेश यांचा सुद्धा एक झेल सुटला होता साधा सुप्पा आणि त्यानंतर विकेश यांनी आक्रमण केलं होतं आणि यावेळेस पाहिजे विकास यांचा झेल सुटलाय. विकासांचा झेल सुटला. आता विकासांना आक्रमण करावं लागेल कारण संघ थोडस पाहिलं तर पिछाडीवरती आहे, बॅकफूट वरती आहे. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचते. अजून सुद्धा पाहिलं तर 11 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. संतोष पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर सज्ज असेल. फुल टॉस बॉल. बघा, फटका पुन्हा एकदा फसलाय का? बघा, यावेळेस साधा सुप्पा झेल होता परंतु उडी मारली आणि बघा स्वतःनेच हा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर पाठवला. जास्त एफर्ट लावण्याच्या प्रयत्नामध्ये हा षटकार कन्वर्ट झालाय. साधा सोप्पा झेल होता, उडी मारण्याची गरज नव्हती परंतु एफर्ट जास्त लावले आणि हा षटकार कन्वर्ट झालाय. या षटकाराशी धावसंख्या फलक पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. 14 रन्स ऑन बोर्ड. डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. बघा, बॅक टू बॅक 2 झेल सुटल्यात. पहिला झेल कोण सोडला? यावेळेस बघा, वाह वाह वाह, काय फटका बोलाय. अप्रतिम चेंडू सेवेत पाठवला लंगाच्या डोक्यावरून 6 धावांसाठी येतोय बिग ब्लास्ट षटकार. 9 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. बघा, झेल किती महाग पडतोय यावेळेस ओम सागर बामणगाव संघाला. 2 झेल साधे सोपे 2 झेल सोडलेत. बघा, उत्तम याने 1 झेल सोडला. त्यानंतर पाहिलं तर विकी याने झेल सोडला आणि त्याच्यानंतर पाहिलं तर 2 षटकार. बोललो तू पकडा कॅच जिंकाल मॅच, सोडाल कॅच तर हरल मॅच. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन बोर्ड. अजून 16 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. यावेळेस फ्लॅट शत्रुशकाळी विकेश. यावेळेस करत नाही चुकी आणि फलंदाज होतोय बाद. मौका बसण्याला विकेट त्याला पाहतो विकास वळवी. बॅक टू डग आउट गन. बघा, महत्वाची विकेट आली यावेळेस. गरज होती का? 2 षटकार आले होते. तिसरा मारण्याची गरज होती का? तिसरा षटकार नसता आला तरी पण चाललं असतं कारण स्वतः विकासला विकेटवर उभं राहणं गरजेचं होतं परंतु यावेळेस विकास करून होते चुकी आणि पहिले तर महत्वाची विकेट सुद्धा तंबूच्या आसरा जाताना पाहतोय. धावसंख्या पाहिली तर 20 वर जाऊन पोहोचते. अजून सुद्धा 16 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ संपला दुसऱ्या षटकातील. शेवटच्या 8 चेंडूचा खेळ बाकी. 8 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. सरासरी पाहिलं तर प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 2 धावा काढा आणि मॅच मध्ये राहा.
आणि बॅटर आपण पाहतोय मिस्टर ध्रुव बीज यांना. एक डावकर हाताचा फलंदाज आपण पाहतोय. एक उभरता सितारा मंगलमूर्ती नागले संघाचा. अजून सुद्धा पाहिलं तर देवानंद वळवी नॉनस्ट्राईक गेंडला आहेत ज्यांच्या बॅटेतून अजून सुद्धा मोठी फटके आले नाहीत. सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर त्यांची बॅट आज शांत आहे. यावेळेस त्यांना स्वतःला सिद्ध करावं लागेल. संघ थोडंसं बॅकफूट वरती जाताना पाहतोय. विकास यांची विकेट गेल्यावर संतोष पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होती. हाफ ट्रॅकर मध्ये फटका बसलाय. चेंडू हवे येत आहे. नो मॅच लागला. चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव झाले. दुसरी धाव सुद्धा इथे होते कम्प्लीट. बघा 2 धावा येताना पाहतोय. या 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचले. 22 या आकड्यावर 22 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल 7 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. प्रति चेंडू मध्ये 2-2 धावा जर घेतल्या तरी पण पाहिलं तर मंगलमूर्ती नागले संघ विजय मिळू शकतो. परंतु जर तर थाराने स्वतःला आता सिद्ध करावं लागेल. प्रति चेंडू मध्ये 2 धावा करणं कंपल्सरी होईल. चला बॅट घेऊन यायचं लवकरात लवकर. सात बॉल 14 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये पूर्णपणे मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले संघाला जर या धावसंख्येच्या टोटल पर्यंत जवळ आणून ठेवेल. परंतु एखादा निर्धाव चेंडू या धावसंख्येपासून थोडासा लांब नेताना पाहिजे. उद्या पुढचा बॉल शेवटचा बॉल असेल. यावेळेस स्विंग अँड मिस चेंडू येतो निर्धाव. षटक संपते. दुसऱ्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. समीकरण झालंय तर 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. 6 बॉल 40 रन्स टू विन. बघा 14 धावा झाल्या तर एका ट्रॉफीवरती नाव कोरलं जाईल. कोणता संघ या ट्रॉफीवरती नाव कोरेल थोड्याच वेळात पाहायला मिळेल. खूपच रोमांचक सामना पाहतोय आपण आजच्या दिवसामध्ये. शेवटची लढत पाहतोय. एका बाजूला मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले, दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण ओम सागर बामणगाव. 2 बलाढ्य संघ समोरासमोर. आजचा 3ऱ्या दिवसाला शेवटचा सामना पाहतोय. गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर आयोजित गावदेवी चषक 2025चा महासोहळा पाहतोय क्रिकेटचा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी विकी यांना पाहतोय. विकी धिंदा यांना पाहतोय. 6 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका 2 मोठे फटके आणि मॅच फिनिश करू शकतो. जोपर्यंत देवा आहे तोपर्यंत पाहिलं तर मंगलमूर्ती नागले या मॅच मध्ये कमबॅक करू शकते. देवा यांना या खेळपट्टीचा अनुभव खूप आहे नक्कीच. कारण 2 दिवस सातत्याने पंचांच्या भूमिकेमध्ये देवा यांना पाहिलंय. परंतु आज स्वतःच्या गावासाठी स्वतःच्या संघासाठी विकेटवरती खेळताना पाहतोय. सहा बॉल 14 धावांची आवश्यकता. विकी बॉलिंग मार्क होऊ सज्ज असतील. पहिलाच बॉल ब्रह्मास्त्राचा वापर केला. खोगट खोदून काढल्या ऑन साईडला. लॉंग ऑन रिझर्व मध्ये एक धाव झाली. दुसरा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आपण पाहतोय ध्रुव रनआउटच्या रूपामध्ये तंबूच्या आशेला परतताना पाहतोय. एक विकेट डाऊन होताना पाहतोय. 5 चेंडू मध्ये आता पाहिलं तर 13 धावांची आवश्यकता आहे. बघा देवा पुन्हा एकदा स्ट्राईक वरती गेले तर देवांना देवासारखं धावून यावं लागेल मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले संघासाठी. हीच ती वेळ आहे. हाच तो क्षण आहे. स्वतःच्या संघाला आता फ्रंटफूट वरती नेऊन ठेवावं लागेल. मोठी फटकी खेळावी लागतील. स्वतःला सिद्ध करायचं असेल तर हाच तो क्षण आहे. न्यू बॅटर आपण पाहतोय. नॉस्ट्राईक एंडला ज्ञानेश्वर यांना पाहतोय. 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. येणाऱ्या 4 चेंडूवरती मोठे फटके येणं गरजेचं आहे. 4 चेंडू महत्वाचे असतील. 4 चेंडू मध्ये मोठे फटके येणं गरजेचंच आहे. 13 धावांची आवश्यकता आहे. बघूया पुढचा बॉल विकी यांचा सामना करील देवा. यावेळेस उडवून आहे आणि बॉलला सरळ पाठवला. स्कोअर 6 धावा येतोय. बिग ब्लास्ट षटकार. बघा षटकार आलाय. 6 धावा आल्या. त्या 6 धावांनी समीकरण आता जवळजवळ जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. 7 धावांची आवश्यकता असेल. सॉरी 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. बघा कुठे पायावरती चेंडू आदळला आणि त्याच कारणाचं पाहिलं तर टाकण्याचा प्रयत्न केला पायावरती आणि त्याचाच फायदा पुरेपूर घेतला देवा यांनी.
षटकार आलाय, षटकार निश्चित धावफलक जाऊन पोहोचतोय 29 या आकड्यावरती. 7 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. खूपच रंगतदार सामना पाहतो पण 3 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता. बघा आता दर्पण आहे, दबाव आहे विकीवर सुद्धा प्रेशराईज केलं जात आहे, प्रेशराईज केलं आहे यावेळेस देवाने. पुढचा बॉल, हाफ प्रकार बघा, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न बघा, सीधी उंगली से घेऊन निकाला, ते उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं थी. याचा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय, पंच आपल्याला दर्शवतील नक्की. बॅटला चेंडू लागलाय, बॅटला चेंडू लागलाय. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता. सिंगल धाव आले, सिंगल स्ट्राईक रेट आपण पाहिली. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 6 धावांची आवश्यकता. पहिला चेंडूवरती सिंगल डाव, दुसरा चेंडू षटकार, तिसऱ्या चेंडूवर बघा रिव्हर्स खेळाचा अटेम्प्ट केला होता. देवाने गरज नव्हती पण तो अटेम्प्ट केला आणि त्याचाच फायदा पाहिला तर एक सिंगल डाव आली. देवाने स्ट्राईक पासून लांब दिलाय. नवीन फलंदाज ज्ञानेश्वर होळी यांना पाहतो आपण स्ट्राईक वरती. आता देवाने नॉन स्ट्राईक यांना ठेवावं लागेल विकी यांना. न्यू बॅटर ज्ञानेश्वर यावेळेस सोडून दिलाय. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टच केला होता. यस 25 वाईट चालेल. 51 धाव धावसंख्येत आढळताना पाहतोय. या अवंताच्या मध्ये धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. अजून सुद्धा सामना पाहिला तर 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. खूपच रंगतदार स्थितीमध्ये सामना येऊन पोहोचलाय. यावेळेस फटका बसला बघा, चेंडू जातोय एका टप्प्याने. शतरक्षक आहे तिकडे, अप्रतिम शतरक्षक पाहतोय. चांगली फेकी सुद्धा पाहिली. एकच धाव येते. या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. 4 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 4 धावा. मॅच अजून सुद्धा पहिला तर ऑन आहे. हृदयाचे ठोके पाहिले तर दोन्ही संघाच्या बाजूने वाढत आहेत. बघा प्रेशर बघा. मंगलमोदी स्पोर्ट्स नागरी संघाचे सर्व जे प्रतिनिधी आहेत ते सर्व उभे आहेत. आता 2 बॉल 4 धावांची आवश्यकता आहे. एक संघ यातून सुपर 5 मध्ये प्रवेश करेल. कोणता संघ येईल? येणार 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. खूपच रंगतदार स्थितीमध्ये सामना पाहतो आपण हा. चला एकदा जोरदार टाळा होऊन जातो दोन्ही संघासाठी. काय मॅच चालू आहे, अप्रतिम मॅच पाहतो आपण. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाईल यात काही शंका नाही. बघा प्रेशर आहे विकीवर सुद्धा. चला फिल्डिंग थोडस लवकरात लवकर लावून घ्यायची आहे. जास्त वेळ खर्च करू नका फिल्डिंग लावण्यासाठी. 2 बॉल 4 ची आवश्यकता. देवा स्ट्राईक वरती असतील. यावेळेस फटका चांगला आहे. कार्पेट मध्ये विकेट चेंडू खाली. एक धाव झाली. दुसरा प्रयत्न नाही. चांगला थ्रो बघा पिकानं थ्रो. अप्रतिम. आता मोठा फटका येणं गरजेचं आहे. 1 बॉल 3 ची आवश्यकता. 1 बॉल 3 धावा. कोणती टीम यातून बाजी मारेल अजून सुद्धा पाहिलं तर सांगता येणार नाही. 1 बॉल 3 ची आवश्यकता असेल. चला जास्त खर्च करू नका, वेळ जास्त खर्च करू नका. बघा 1 बॉल 3 देवा यांचा तो एक रिव्हर्सचा अटेम्प्ट जो केला होता तो गरज होती का? शेवटच्या मोमेंटला आपण तोच नक्की विचार करतील देवा सुद्धा. 1 बॉल 3 ची आवश्यकता. बघा एक मोठा फटका आणि मॅच फिनिश होऊ शकते. एखादा डॉट चेंडू ओम सागर बामणगाव संघ सुपर 5 मध्ये पोहोचेल. यावेळेस चेंडू आणि सामना जिंकलाय तो ओम सागर स्पोर्ट्स बामणगाव. हायलक मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागरी संघ. तुम्ही आलात आणि चांगला खेळ. शेवटच्या बॉल पर्यंत हा रोमांचक सामना पाहायला मिळाला. तुमच्या हार्दिक स्वागत असेल आणि पुढच्या वाचेल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असतील. आणि मॅच जिंकला आणि सुपर 5 मध्ये प्रवेश केला ओम सागर बामणगाव. प्रदीप मला वाटते खुश असतील. प्रदीप लोखंडे खूप खुश दिसतात आज. आज इन टीम सुद्धा खेळत सकाळच्या सत्रामध्ये आणि चांगली कामगिरी केली यावेळेस ओम सागर बामणगाव संघाने. आणि या मॅचच्या मैदानाचा मान केले मिस्टर
बॅटिंग पण केले बॉलिंग पण केले त्यांनी. वन ओनली मिस्टर विकेश खरबडे मॅन ऑफ द मॅच. तो विकेश तुम्ही यायचं आहे, विकेश खरबडेने यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी विकेश.